सो हे गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही बनवणार आहोत काय माहित नाही. अरे याचे लाडू, तिळाचे लाडू. सो तीळ गुळाचे लाडू. सो हे बघा, दिस इज कॉल्ड एस तीळ, जे की सगळ्यांना माहिती असतील. दीदी तिकडे शेंगदाणे सोलते. काय करते? सोलतेच आहे. हा. सो आता हा व्हिडिओ मी खूप असा इंट्रो नाही देते. सगळ्यात पहिला रेसिपी पासूनच सुरू करते मी. तर आपल्याला हे तीळ आधी भाजायचे आहेत. किती तीळ आहेत? अर्धा किलो तीळ गाईज. वेट अ मिनिट. मला एक सांग, गोळ किसून ठेवले. मग काय भाजते तू सगळं होतो. हा मग काय किसलं तिथे भाजीपर्यंत केवढे ते बारीक करते. अर्धा किलो केवढे असले. मस्त एक आता तीळ गोल्डन गोल्डन होईपर्यंत त्याला भाजायचं. हो ना, तडतडीपर्यंत असे 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 होतात. कांदा येतो. अरे मग तीळ पण गोल्डन होतात. गुळ पण अर्धा किलो. गुळ पण तेवढाच घ्यायचा जेवढा आपण तीळ घेणार आहे. तो आता मम्मी बारीक करते. सो गाईज आता तीळ आम्ही भाजतोय. मम्मी गुळ खिसते, कापते, काय बारीक करते, गुळ बारीक करते. आणि दीदी तिकडे शेंगदाणे फुटते. खरे शेंगदाणे ठेवलेले नाही ग, काय ते साधे शेंगदाणे लाडू चालायला. ते शेंगदाणे भाजलेले येतात परत भाजते. गाईज लाडवाचं हे कमी होते. अगं शेंगदाणे ठेवते, आधीच 4 होते. त्याचे मला समोर ठेवले की खायचं बोलतात. हवडी तू रेस फोन तुझाच असणार ना. डान्सवाले कोणतरी पाटील टाकी. अगं मग आण ना फोन बावळट. अगं मी गुळ बारीक करते. छोटू मोठू तीळ बारीक करते बोलली नाही. आता मी गुळ बारीक करते बोलली. मी तिला बोलली तीळ बघ. माझ्या डोक्यात तीळ पापड नको करूस कळलं ना. अंगात तीळ पापड होतो, डोक्यात नाही. हिच्या मडीला काय. अरे आम्हाला एका लेसन मध्ये होतं, मी ते यूज अंगात तीळ पापड होतो, डोक्याचा तुझा होऊ शकतो. नाहीच तर अंगाचं तुझं होतं खरं. तुझं डोकं तुझ्या ढोकरात आहे. ब्रेक तुझ्या गुडघ्यात आहे. चिपकतोय हा. चुकीचा बोला तुम्ही. चिपकू तुम्हाला क्रॅक्स मध्ये यायचं ना. ते काहीतरी चिपकुट आहे ते काय नाही. एकदा चिपकायचं. हा भीतीवर चिपकायचं. तेव्हा टाईलच नसायचा कोणाकडे. आपल्याकडे आधीपासून आहे. अरे किचन मध्ये, बाहेर आता पण नाहीये. बाहेर टाईल्स राहाय सगळ्यात आपल्याकडे. पेटच सांगा तू एवढा विचारलाय की मी त्याला हाताने पण बोल्ड करू शकते. टाकू गाईस. पडला अगं उचल तो पहिला का चिकट होणार आधी. अरे हे करते ना. ठेव हाताला ठेव उचल. मम्मीने गुळ पाडला. अख्खाला पाडला. आता सोडू नको ना. पाठीत होती तुझ्या ती. आजही तू वर बघून बोललीस. तू माझ्याकडे बघितलं पण नाही. तुला तू कुठे बघितलं? पाक करताना त्याचं पाणी पण टाकायचं. कोणी सांगितलं? मी बघितलं तुला ते मम्मी हुशार आहे तुझ्यापेक्षा. तू कॅमेऱ्याच्या समोर ढोकळा पण बसते. ते तर आता बरोबर पटकन बाहेर गेली. बोलतो बोलू दे ना. तू काय बरोबर बोलते? चुकीचं का सांगतेस? पण डिपेंड्स आपल्यावर. आधी शेंगदाणे भाजायचे की तीळ भाजायचे? आम्ही तीळ भाजले. आम्ही शेंगदाणे भाजले पण आधी. आय डोंट केअर. रेसिपी इज इम्पॉर्टंट. तीळ आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे. तीळ तळतळेपर्यंत भाजायचे. त्याच्यानंतर अरे तडतड आहे बरं. त्याच्यानंतर तूप घ्यायचं. त्याच्यात गुळ चिरायचा. तूप घ्यायचं, तूप टाकायचं. ते थोडं असं असं झालं मेल्ट झालं की त्याच्यात गुळ टाकायचा चिरलेला, जो की अर्धा जास्त वीज चिरलाय. तुम्हाला ते हिव तू दाखवायला का करते माहिती? दिवसभर घरात कॅनडीचा व्हिडिओ वगैरे वगैरे नाही ही येणार असे असं. मला नाही फरक पडत. लोकांना माहिती. घरातल्यांना तर माहितीच आहे. मावशी कॉमेंट डाऊन. दीदी खावा करते की नाही. खिसलं सासूने. खिसलं सॉरी मेल्ट केलेलं. भावना पोचल्या असतील ऑडियन्सला माझ्या. गुळ ढवळायचा असतो. कढई हलवते. अगं कढई का बरं बटवते?
हा ना इथे ना असं हे झालं पाहिजे तो. मग तो फिरव ना, आणि तसा मेल्ट होणारच नाही. जा ना तू बाहेर जा ना प्लीज. गाईज हीच ती व्यक्ती आहे जी मला काहीच करू देत नाही आणि मला स्वतः पण नीट करू. मी आता काय माहिती चिकन खातेस लिपस्टिक पाहिजे लिपस्टिक लाव ना अशी. कोणाला पाहिजे गाईज कॅरमलाइज लिपस्टिक. अशी लावायची तुला अशी. काय करायचं असं असं घ्यायचं असं आणायचं. मम्मी काय नाही. काय रे तुझ्या लेकीला लिपस्टिक लावायची आहे. मोठ्या लेकीला थोरल्या लेकीला अजून 4-5 स्तुत्या केल्या असता मी पण सोडा झाला. वाटीत पाणी घेऊन ठेवायचं. गोळी झाली कमी. तो गोळा आधी मेल्ट झाला तो नाही. तेच गोळी कुठे बघते. एक चमचा ते पाणी टाकायचं. ही हिला रेसिपी माहिती. ही लाईक मी नव्हतं घातलं कधी. वेलची त्याच्यातच आता घालायची ना. इलायची आणि वेलची. आधी पाक होऊ अगं पाक होऊ दे ना, मूर्ख आहेस का गं जरा. या करा माझं डोकं उठतं त्या वासाने. कशाचं ही एक वेलची. करू प्लीज करू दे. करतेच मग आता नाही झाला तो काही. ही तुझं आता चालू आहे ना डायरेक्ट म्हणून काय झाला. ते एकीचं बघितलं तिने तिळाची वडी बनवली, तिने फेस पूर्ण वडीला कडक केलं असेल त्याने. पाणी उडालं बाहेर काय नाही. हळू दवळ ते अंगावर उडवलं ना चटका बसेल. म्हणून तिकडे करते तिकडचं काय नाही. तो बघ, मधला तू पण आता त्याला डोकं दाखवते. मधला गोळा फक्त होईल. हाय म्हणून आम्ही दाखवतो, नाही मग तू कसं दाखवणार. बरोबर ना मम्मी. तुला माहितीये का तुला रोज ठेवा होतं ना, केलं मी ते. तुला माहितीये श्रीमंत लोक कधी ना पैसे असेच काढून फ्लेक्स नाही करत लोकांना माहिती असतं ही लोक श्रीमंत आहेत. तसंच इथे ते म्हणतोय राहू. ज्यांच्याकडे डोकं नसतं ते खोटं असं दाखवतात. गप्प जा, नाही ऐकत आहे कोण. ज्यांच्याकडे खरं खरं डोकं असतं त्यांना दाखवायची गरज लागत राहील. गुळ होते पातळ. माझ्यासारखा. तुझ्यासारखी डेक होती ती पातळ केली आता. लिपस्टिक लावते. तर इथे आम्ही लाडू बनवायला घेतलेले कारण ते पीठ म्हणजे पटापट करावं लागत होतं. ते पीठ नाही म्हणजे जे तिळगुळचं बॅटर होतं ते लगेच थंड होतं, म्हणजे थंड झाल्यावर लाडू वळले नाही जात म्हणून. आणि ते गरम असल्यामुळे मी बघा प्लेटवर ठेवून आधी वळत होते त्याला, बट नंतर मी हातात घेऊन केलं. काय आता मी चाललोय आपल्या बाजाराला. गाडी घेऊन आले टावेल मम्मीसाठी. सो म्हणजे आता अजून काही फिक्स नाही की हळदी कुंकासाठी काय घ्यायचं आहे. मम्मीला मी एवढे ऑप्शन सांगितले तरी मम्मी बोलते की आपण साखर घेऊया. का काय लॉजिक करायचं. तो मोबाईल पडेल. नाही पडणार ते खाली गटार आहे. मम्मी बोलते मोबाईल पडेल. माझा घेतला असं लाईन काय सांग. आता आलं आपल्या बाजारला. तुम्ही बघताय काहीतरी असं चांगलं असं जे की वानाचं तर ठीक आहे चल बघायचंच आहे, बट मी असंच माझ्यासाठी पण काहीतरी बघते जे की मला इथे काही नाही दिसत आहे चांगलं. आणि हां मी त्याची झुडिओमधून स्किन केअरसाठी काय काय फेस मास्क आणि ते घेतलेलं मी ते पण तुम्हाला दाखवते. काहीच त्या दिवशी मी तुम्हाला लाडू बनवतानाचं दाखवलं, त्याच्यानंतर मी काहीच शूट नाही केलं आहे अख्खा आठवडाभर. आणि आज आमच्याकडे हळदी कुंकू पण आहे आणि माझ्या फ्रेंडचा बर्थडे पण आहे. सो हळदी कुंकू तरी मम्मीने 8:30ला ठेवलं आहे. सो आम्ही लोक मी आता जाते माझ्या फ्रेंडच्या बर्थडेला तर 6-6:30 झालेत. आणि काय मम्मी चालले फुलं आणायला. मम्मी चालली फुलं आणायला. आणि हां सो मी तिकडून 8 वाजता निघेन तर मी पोचेन इथे 8:30पर्यंत. 8:30ला सुरू होणार आहे हळदी कुंकू. मी ते पण दाखवते तुम्हाला. संक्रांतीचं हळदी कुंकू सगळं सेट तर मम्मीने आधीच करून ठेवलं सर, कारण मला यायला थोडाफार लेट होईल. मग ते पण तुम्हाला मम्मी म्हणजे सेट केलेलं असेल मम्मीने ते मी दाखवते. सो चला हां बाय बाय. मी आता पोचलो आहे. हे बघा सो आम्ही आता पोचलो आहे. मला थंडी वाजते म्हणून मी जॅकेट घातलं आता माझ्या मित्राचं. आणि त्याचा घसा गेला आहे ऑलरेडी गेला आहे. आणि आता ऑर्डर तर केलं, आता ऑर्डर केलं मी खाऊ. त्याच्यानंतर हां बघते थांब मी घरी पण जायचं आहे कारण हळदी कुंकू आहे. सो हळदी कुंकाचं मी दीदीला सांगते थोडंसं शूट करायला कारण मला जरासा लेट होणार आहे. सो ते तुम्ही दीदीकडून बघा.
ते इथे फक्त हळदी कुंकाचा प्रेप आहे, कारण दीदीने शूट जास्त नाही केलं, कारण तिला वाटलं की व्लॉगिंग करायचं म्हणजे तिला पण काहीतरी बोलावं लागेल आणि तिला ते नाही जमत आहे. तर गाईज आता माझी सकाळच झाली आहे, 1 वाजता मी जस्ट आंघोळ करून झाली आहे. हा तेच सकाळ दुपार झाली आहे, माझी सकाळ झाली आहे, समजून घ्या जे काय आहे. आणि दीदीने काल हळदी कुंकाचं काहीच शूट नाही केलं, कारण मला तिकडून यायला लेट झाला. मी 9:30 वगैरेला काहीतरी आली. अरे पण तू ऍटलीस्ट शूट तरी करायचं. हिने फक्त 10:30ला पण मामा 9:30ला आली मी. तू 10:30ला आलीस. चालू मध्ये काय करताय तुम्ही लोक यार? मग पण ठीक आहे चल 10:30ला आली. 10:30 सोड ना. 10:30ला आली आणि त्यांच्या फोनचा आवाज आहे. आणि दीदीने जे काय शूट केलेलं एकच व्हिडिओ शूट केला आणि ते टाकते. फोटो ह्या लोकांनी काढले असेल तर ते पण टाकते. आणि आम्ही पण मॅगडीमधून खरं लेट झाला आमच्या ऑर्डरमुळे. आमची ऑर्डर किती वेळ येत नव्हती तिकडे तुझा व्हिडिओ आणि पाहिजे होतास. तिकडे काय व्हिडिओ काढणार या लोकांसोबत. सो तरी मी काढलंय थोडंफार. आणि आज आमचा प्लॅन आहे, आज मी आता मी आली, आता मी हे शीट मास्क लावणार आहे जो मी झुडिओ मधून घेतला. डुप्लिकेट अरे दुपारी पिक्चरला अरे हा. आणि दुपारी आज मी पिक्चरला जाणार. पिक्चरला जाणार. सो गाईज मगाशी मूवी बघून झाला. आता मी चाललो आहे देवदर्शनाला. म्हणजे आता तरी माही गणपती म्हणजे काय बोलतात ते मंडप हॉपिंग, पंडाल हॉपिंग टाईप ऑफ. पंडाल देवीचा असतो. अरे कोणी सांगितलं तुला हे? हा चल खाली तिथे पाय इकडनं जागा पण आहे. सो आता तरी आम्ही 2च जागी जाणार आहे. नंतर मग बघू फ्रेंड्स बरोबर किंवा चारकोपच्या राजाला वगैरे जाईन. आता आम्ही आलो चारकोपच्या पेशव्याला. एंट्रन्सला असे सगळे स्टॉल्स वगैरे लावले आहेत. हे बघा जसं वेगळ्या वेगळ्या गोष्टींचे पण स्टॉल्स आहेत, पर्सेस आहेत, फ्रॉक छान आहेत त्या लहान मुलांचे आणि इयरिंग्स वगैरे सगळं आहे. आणि इथून लाईन सुरू होते. सो लाईन खूप लाईन आहे बघू आता. संडे त्यामुळे खूप क्राऊड आहे. आम्ही 25 मिनटं आम्ही 25 मिनटं लाईनीत उभे आहोत. हा म्हणजे भले ओळखीचे वगैरे आहेत पण तरी आम्ही लाईनीत उभे आहोत. आम्हाला लाईनीत फक्त चारकोपच्या राजाच्या इथे कदाचित आम्ही गेलो होतो. अरे फ्रेंड्स बरोबर बिकॉज फ्रेंड्स बरोबर असतो तेव्हा तो चलता. लाइटिंग वगैरे पण छान केली आहे. एवढी लाईन आहे आणि इथून एंट्रन्स आहे. आणि आम्ही आता इथे गर्दी बघा. एंटर होतो आहोत आतमध्ये. 1 सेकंड. वा गणपतीची उभे आता. हे बघा डेकोरेशन एवढं छान डेकोरेशन केलेलं आहे ना. आता हा फोन मम्मीचा आहे म्हणून एवढा क्लिअर. आम्ही जसं त्या मोठ्या गणपतीचं दर्शन घेतलंय आणि आता इथे छोटा गणपती आहे त्याच्याही पाया पडतोय. हळदी कुंकू 2.0 चालू आहे. हे काय हे घे स्वॉट. आतू इथे बसली आहे. मिनी हळदी कुंकू ना हळदी कुंकू 2.0. हे बघा तिळगुळ घ्या गोड बोला बोल. पहिलं लाडू देतात आणि मग तिळगुळ देतात. हे बघा लिटिल वॉरियर. मामा पण गेला तो मामाकडे पण. मला दे गिफ्ट मी. हे बघा हळदी कुंकू 2.0.
मी पण केले दयाशी आणि मी केले आणि गिफ्ट आणून ठेवलं केव्हा माहिती आहे दिवाळीला. एवढ्या आधी हो आले. नाही दिलं सगळ्यांना. नाही कोणाचं ते टेबलवर ठेवलं असेल. माझं पुलित्र आहे. त्या दिवशी आतू वगैरे आलेले त्याच्यानंतर ते येऊन गेले. त्याच्यानंतर मी काहीच नाही केलं आणि माझी थोडीशी आता तब्येत खराब झाली आहे. ते त्याच्यात नेक्स्ट डे मी गेले होते सगळे गणपती बघायसाठी, दर्शन घ्यायसाठी. सो मी ते पण ते नेक्स्ट व्लॉगमध्ये टाकेन. नेक्स्ट अख्खा व्लॉगच त्या रिलेटेड असणार आहे, तोच असणार आहे. सो दॅट्स फॉर डेज व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.